Next one is the refrigerators and heat pumps. Refrigerators and heat pumps are heat engines that work in backward direction. They convert mechanical work into heat. आता रेफ्रिजरेटर किंवा हीट पंप जे आहेत हे हीट इंजिन जे आहे ह्याच्या रिव्हर्स मध्ये वर्किंग होत असतं. हीट इंजिन मध्ये आपण हीटचं मेकॅनिकल वर्क मध्ये कन्वर्ट होतो, पण ह्या रेफ्रिजरेटर मध्ये आणि हीट पंप जे आहे त्यामध्ये मेकॅनिकल वर्कचं हीट मध्ये कन्वर्ट होत असतं. Heat flow from a cold region to hotter region. Heat cannot flow from a region of lower temperature to a region of higher temperature on its own. म्हणजे आपला माहिती आहे की हीट नेहमी जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे होत असते, फ्लो होत असते, पण इथं ऑटोमॅटिकली कमी तापमानाकडून जास्त तापमानाकडे हीट स्वतःहून अशी फ्लो होत नाही. We can force heat to flow from a region of lower temperature to a region of higher temperature by doing work on the system. म्हणजे आपण वर्क डन करून कमी तापमानाकडून जास्त तापमानाकडे उष्णता वाहू शकतो, कार्य करून त्याच्यावरती. Refrigerators or air conditioners and heat pumps are the examples of heat engines which cause heat to be transferred from cold region to hot region. आता रेफ्रिजरेटर म्हणजे आपण त्याला फ्रीज म्हणतो, एअर कंडिशनर अँड हीट पंप्स, आपण घरी जे एसी वापरतो, एअर कंडिशनर्स, हे जे आहेत हे सर्व काय आहेत तर ह्या लो टेम्परेचर कडून हाय टेम्परेचर कडे हीट फ्लो जे होते ह्याची सगळे हे एक्झाम्पल्स आहेत बाय डुईंग वर्क डन. This is achieved with the aid of phase change of fluid called refrigerant. म्हणजे आपण कोल्ड रिजन मधून हीट हॉट रिजन कडे फ्लो करायची मेथड जे आहे त्याला आपण रेफ्रिगरंट म्हणतो. त्यामध्ये the refrigerant is forced to evaporate and condense by successively decreasing and increasing its pressure. त्यामध्ये सक्सेसिव्हली इन्क्रीज अँड डिक्रीजिंग म्हणजे तापमान प्रेशर जे आहे हे प्रेशर कमी जास्त करून त्यामध्ये इव्हॅपोरेट आणि कंडेन्सेशन करून त्यामध्ये आपण कमी तापमानाकडून जास्त तापमानाकडे हीट फ्लो करतो. ही प्रोसेस आहे. इट कॅन देअरफॉर पंप एनर्जी फ्रॉम अ रिजन ऑफ लोअर टेम्परेचर टू रिजन ऑफ हायर टेम्परेचर. म्हणून याच्यामध्ये कमी तापमानाकडून एनर्जी जास्त तापमानाकडे एनर्जीचा फ्लो होत असते. इट एक्स्ट्रॅक्ट्स द हीट ऑफ व्हेपोरायझेशन ऑफ द रेफ्रिजरंट फ्रॉम द कोल्ड रिजन अँड रिजेक्ट टू इट्स हॉटर रिजन आउटसाइड द रेफ्रिजरेटर. म्हणजे रेफ्रिजरेटर मध्ये इनसाइडची आतमधली जी हीट एनर्जी आहे ती एनर्जी पंप करून बाहेर घेऊन बाहेर साईडला आउटसाइडला मूव्ह केली जाते, त्यामुळे आतली साईड जी आहे ही कोल्ड होत असते. दिस रिझल्ट्स इन कुलिंग डाऊन द कोल्ड रिजन फर्दर. म्हणजे आतमधली हीट जी आहे ही हीट बाहेर फ्लो केल्यामुळं, आतमधली हीट काढून बाहेर टाकल्यामुळं तर आतमधलं जे टेम्परेचर आहे रेफ्रिजरेटर मधलं कमी होत असतं. ही जी स्कीमॅटिक डायग्राम दाखवलेली आहे हे हॉटर रिजन आहे, हे रेडनं दाखवलेलं आहे, इथं ब्ल्यून दाखवलेलं आहे कोल्ड रिजन आहे. कोल्ड रिजन कडनं रेफ्रिजरेटरमुळे काय होतं हीट जी आहे हीट कोल्ड टेम्परेचर कोल्ड रिजन कडून हॉट रिजन कडे फ्लो होत असते. नेक्स्ट वन इज रेफ्रिजरेटर. लेट अस ऑब्झर्व हाऊ दिस cooling process takes place in this refrigerator. Now these are the parts of this refrigerator: explosion device, evaporator, condenser coil, compressor, and refrigerant. Now first this fluid is flowing inside the refrigerator, turns into gas, then extracts heat from inside. This heat is extracted here. Heat extracted दाखवते परत हे लिक्विड बाहेर आलेलं आहे. अगेन दिस कम्स इनसाइड द कॉम्प्रेसर अँड फ्लोज थ्रू आउट दिस. दिस हीट एक्स्ट्रॅक्ट्स आउटसाइड, रिलीज हीट. हे आतमधले हीट जे आहे बाहेर आलेले आहे तर हीट एक्स्ट्रॅक्ट झालेलं आहे, बाहेर गेलेलं आहे, रिलीज झालेलं आहे. परत हे कोल्ड झालेलं आहे, कोल्ड झाल्यानंतर आत जाईल, परत हे परत आतून हीट जे आहे हीट कॉम्प्रेसर थ्रू इथे बाहेर येईल. अशी प्रोसेस होऊन आतमध्ये हे रेफ्रिजरेटर जे आहे त्यामध्ये कूल होतं, आतलं तापमान जे आहे कमी होत असतं. हेच वर्किंग आहे. रेफ्रिजरेशन इज द प्रोसेस ऑफ कूलिंग अ स्पेस और सब्सटन्स ऑफ सिस्टम अँड और टू मेंटेन इट्स टेम्परेचर बिलो इट्स अबंडंट टेम्परेचर. रेफ्रिजरेटर प्रोसेस जी आहे ही आतमधली स्पेस जी आहे किंवा सबस्टन्स जे आहे त्याचं तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा कमी ठेवणे याला आपण रेफ्रिजरेशन म्हणतो. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला इन सिंपल वर्ड रेफ्रिजरेशन इज आर्टिफिशियल कूलिंग. आपण रेफ्रिजरेशनला आर्टिफिशियल कूलिंग म्हणतो कारण नॅचरली हीट लो टेम्परेचर टू हाय टेम्परेचर जात नाही आणि बॉडी कूल होत नाही, त्यामुळे आपण आर्टिफिशियली ही लो टेम्परेचरची हाय टेम्परेचरला हीट फ्लो करून आपण ही बॉडी कूल करतो, म्हणून हे आर्टिफिशियली कूलिंग म्हणतो त्याला.
A refrigerator extracts heat from cold region and delivers to its surrounding, thus further cooling cold region. जे आतमधली जी कोल्ड रिजन आहे त्यातली हीट एक्स्ट्रॅक्ट करायची आणि बाहेर सराउंडिंगला डिलिव्हर करायची, मग परत आतमधला जे कोल्ड रिजन आहे आणखीन कोल्ड होतो. एअर कंडिशनर ऑल्सो वर्क्स ऑन सिमिलर प्रिन्सिपल. एसी आपण म्हणतो एअर कंडिशनर आपण रूमला बसवतो, आतलं रूमचं टेम्परेचर कमी होत असतं, म्हणजे आतमधली रूम मधली हीट जे एक्स्ट्रॅक्ट करून बाहेर पाठवली जाते, त्यामुळे रूम मधलं टेम्परेचर कमी होतं. हे एअर कंडिशनर जे एसी याचं पण सेम वर्किंग आहे ॲज दॅट ऑफ रेफ्रिजरेटर. Schematics of the mechanism used in refrigerator. See this is diagram. It consists of compressor, an expansion valve and the closed tube which carries a refrigerant. तर या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे. यामध्ये कॉम्प्रेसर, एक्सपान्शन व्हॉल्व आणखीन ही क्लोज्ड ट्यूब आहे. Part of the tube called cooling coil is in the region which is to be cooled at lower temperature and lower pressure. यातली जी ट्यूब आहे यातला हा पार्ट जे आहे हा पार्ट लोअर टेम्परेचरला आहे, जो आपण पिऊन दाखवलेला आहे इथं इनसाइड द रेफ्रिजरेटर आणि इव्हॅपोरेटर कॉइल मध्ये दाखवलेला आहे इथं ही. नेक्स्ट, द अदर पार्ट ऑफ दिस एक्सपोजर टू द सराउंडिंग इज ॲट हायर टेम्परेचर अँड हायर प्रेशर. हा ट्यूब ही ट्यूब जे आहे ह्या ट्यूबचा नेक्स्ट हा पार्ट हा हायर टेम्परेचरला एक्सपोज केला आहे, तो आपण रेड दाखवला इथं. रेफ्रिजरंट कंडेन्सर इथं दिलेल्या डायग्राम मध्ये हाय प्रेशर हॉट रिजन वगैरे हे रेड डायग्राम. A fluid such as fluorinated hydrocarbons is used as refrigerant. हे यामध्ये रेफ्रिजरंट म्हणून फ्लोरिनेटेड हायड्रोकार्बन वापरतात यामध्ये ह्या ट्यूब मध्ये. Normally the cold and the hot part of the coil contain the refrigerant is the mixture of liquid and vapor phase in liquid. आता रेफ्रिजरंट आहे, रेफ्रिजरंट म्हणजे आपण जे लिक्विड वापरले हे लिक्विड आणि व्हेपर प्रेशर जे मिक्सचर हे मिक्सचरच्या फॉर्म मध्ये ह्या ट्यूब मध्ये असतं ते. रेफ्रिजरंट गोज थ्रू द फॉलोइंग स्टेप्स इन वन कम्प्लीट सायकल. रेफ्रिजरंट मध्ये ह्या काही स्टेप्स घडतात, त्या स्टेप्स आहेत. त्यामध्ये पहिली स्टेप आहे the fluid pass through a nozzle and expands into low pressure area. This is essentially an adiabatic expansion. त्यामध्ये नॉझल मधून जे गॅस जे फ्लुइड आहे हे फ्लुइड एक्सपांड होऊन रेफ्रिजरेटरच्या इनसाइडला येतं आणि हे adiabatic एक्सपान्शन आहे. हे फ्लुइड जे इनसाइड आल्यानंतर स्टेप 2, द कूल गॅस इज इन थर्मल कॉन्टॅक्ट विथ द इनर कंपार्टमेंट ऑफ द फ्रिज. इट हीट्स अप as heat is transferred to it from the contents of the fridge. This takes place at constant pressure, so it's an adiabatic expansion. आतमधली जे फ्रीज मधली जे हीट आहे, हीट ह्या जे कूल गॅस आहे हा कूल गॅस ऍब्सॉर्ब करून घेतो आणि ही adiabatic प्रोसेस आहे. The gas is transferred to compressor which does most of the work in this process. The gas is compressed adiabatically, heating it and turn it back to a liquid. तर हा गॅस जे आहे हा कॉम्प्रेसरकडे मूव्ह होतो. आतमधला जे गॅस हीट झालेला आहे हा कॉम्प्रेसरकडे मूव्ह होतो, त्यावरती वर्डन केलं जातं. वर्डन करून हा हीट झालेला गॅस जे आहे हा तो त्या परत लिक्विड मध्ये कन्वर्ट होतो. आणि हे जे लिक्विड आहे, द हॉट लिक्विड पासेस थ्रू कॉइल ऑन द आउटसाइड ऑफ द फ्रीज अँड हीट इज ट्रान्सफर्ड टू द एटमॉस्फिअर. दिस इज अन एडियाबॅटिक कॉम्प्रेशन. आता परत हे कॉम्प्रेस मधला हॉट लिक्विड जे हे हॉट लिक्विड इकडे आउटसाइडला जातं आणि हे आउटसाइडला ऍटमॉस्फिअरला ही बाहेर जाते. लेकिन हे कॉम्प्रेशन जे आहे हे कॉम्प्रेशन ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन आहे. आणि परत हा गॅस कूल होतो आणि कूल होऊन परत हे हा जो व्हॉल्व आहे व्हॉल्व थ्रू इनसाइडला परत ह्या फ्रीज मध्ये येत असतो. द कॉम्प्रेसर इज ड्रिवन बाय अन एक्सटर्नल एनर्जी सोर्स अँड इट डज द वर्क ऑन द वर्किंग सबस्टन्स ड्युरिंग द सायकल. प्रत्येक सायकल मध्ये हा कॉम्प्रेसर जे आहे हा याच्यावरती वर्डन करत असतो. त्यामुळे हे वर्डन होऊन हे गॅस जे आहे आतमधला गॅस जे हा गॅस लिक्विड फॉर्म मध्ये करायचं काम करतं कॉम्प्रेसर आणि लिक्विड फॉर्म मध्ये करून हे आउटसाइडच्या सराउंडिंगला हीट रिजेक्ट करण्यासाठी बाहेरसाठी दिलं जातं. परत हीट रिजेक्ट झाल्यानंतर कूल होऊन परत तो व्हॉल्व थ्रू आणि परत लिक्विड आतमध्ये येत असतं. अशी सायक्लिक प्रोसेस आहे आणि त्यामुळे आतलं तापमान जे कमी होत जातं, कारण आतली हीट ही कमी तापमानाकडून बाहेरच्या जास्त तापमानाकडे वाहून गेल्यामुळे फ्रीज मधलं टेम्परेचर कमी होऊन कुलिंग होत असतं. ते जातं स्टेप्स. Next one is the performance of a refrigerator.
calculate performance for a refrigerator, the heat absorbed by the working substance is QC and the heat rejected by it is QH. वर्किंग सबस्टन्सना ऍब्सॉर्ब केलेली हीट QC आहे आणि रिजेक्टेड ही QH आहे. A refrigerator absorbs heat at low temperature and rejects at high temperature. लो टेम्परेचर कडनं हीट ऍब्सॉर्ब करून हाय टेम्परेचरला हीट रिजेक्ट करतात रेफ्रिजरेटर. In this case, we apply the first law of thermodynamics to the cyclic process. For a cyclic process, the internal energy of the system in the initial state and the final state is the same. Cyclic process मध्ये इनिशियल स्टेट मध्ये आणि फायनल स्टेट मध्ये असणारी इंटरनल एनर्जी सेम असते. पण आपण इथं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स यूज केला. W equal to QH plus QC, that is QH plus QC minus W equal to 0. Using here sign convention, heat is rejected QH and this work done is on the system, hence minus W. Putting this sign convention, for a refrigerator QH less than 0, that is negative, and W less than 0, this is also negative. Therefore, QH equal to QC plus W, that is taking only magnitude. The ratio of QC by W indicates the performance of the refrigerator and is called coefficient of performance, COP, capital K, or quality factor or Q value of the refrigerator. तर हा रेशो जे आहे हा रेशो त्यालाच COP म्हणतात, म्हणजे कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स किंवा कॅपिटल के और किंवा त्यालाच क्वालिटी फॅक्टर और कॅपिटल क्यू व्हॅल्यू म्हणतात त्याला रेफ्रिजरेटरची QC बाय W च्या रेशोला. Larger the ratio, better is the refrigerator. That means the refrigerator has the best performance when the heat extracted by the refrigerant at the cold reservoir is maximum by doing minimum work in one operating cycle. म्हणजे एका ऑपरेटिंग सायकल मध्ये कमीत कमी वर्क मध्ये जास्तीत जास्त हीट जर आतमधून बाहेर एक्स्ट्रॅक्ट केली तर तो बेटर असतो रेफ्रिजरेटर. W इक्वल टू QC मायनस QH, वर्डन हे QC मायनस QH आहे. देन K इक्वल टू QC बाय W, हा रेशो यामध्ये पुटिंग व्हॅल्यू ऑफ W, Q बाय QC मायनस QH. नेक्स्ट वन इज एअर कंडिशनर. वर्किंग ऑफ एन एअर कंडिशनर अँड रेफ्रिजरेटर इज एक्झॅक्टली सिमिलर. एअर कंडिशनरचं आणि रेफ्रिजरेटरचं वर्किंग जे आहे समान असतं कार्य. फॉर एन एअर कंडिशनर, द इव्हॅपोरेटर कॉइल आर इनसाइड द रूम अँड द कंडेन्सर इज आउटसाइड द रूम. त्यामध्ये इव्हॅपोरेटर जो असतो हा रूमच्या इनसाइडला असतो, आणखी कंडेन्सर जे आहे हा कंडेन्सर रूमच्या आउटसाइडला असतो. The performance of an air conditioner is defined as K. It is important to consider the rate of heat removed capital H and the power capital P required for removing the heat. The performance of air conditioner जे आहे हा एअर कंडिशनरचा परफॉर्मन्स जे आहे कॅपिटल K दाखवतात आणि हा परफॉर्मन्स जे आहे त्यामध्ये H ही हीट रिमूव्ड आहे आणि P हे पॉवर आहे. तर we define the rate of heat removal as the heat current and this H equal to QC by T. This is the रेट ऑफ हीट रिमूव्हल, म्हणजे बाहेर हीट काढायचा दर जे आहे, म्हणजे आतमधून जे हीट जे आहे हीट बाहेर जाते, हा हीट बाहेर जायचा दर जे आहे याला म्हणायचं रेट ऑफ हीट रिमूव्ड, दॅट इज कॅपिटल H इक्वल टू QC बाय T, वेअर T इज द टाइम इन विच QC हीट इज रिमूव्ड. किती टाइम मध्ये किती हीट रिमूव्ह झालेले आहे ते. देअरफॉर द कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ एन एअर कंडिशनर, एअर कंडिशनरचा कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स जे आहे तो कॅल्क्युलेटेड असा करतो आपण. K equal to QC by W, that is QC is above calculated, H equal to QC by T, then QC equal to H into T, putting value of QC equal to H into T, and work done is power into time. Then final expression is H by P. This is K, coefficient of performance of an air conditioner. Air conditioner आपण जनरली हे घरामधले टेम्परेचर कूलिंग करण्यासाठी वापरतो AC. त्यामध्ये पण सेम वर्किंग असतं, हे रेफ्रिजरेटर सारखं याचे पण सेम पार्ट्स आहेत. इथं हे कॉम्प्रेसर and same working, this gas compress and moves outside, heat exchange through this surrounding exchanged, then again it becomes cooled and through wall comes inside, again it becomes extract heat, absorb heat inside the room and pass through the outside the room. म्हणजे रूम मधली हीट जे आहे कमी तापमानाची हीट ऍब्सॉर्ब करून घेणे आणि बाहेर जास्त तापमानाला हीट फ्लो होते, हे पण एअर कंडिशन असं आहे.
Next one is heat pump. Heat pump is a device which works similar to refrigerator. This is also similar to refrigerator. Refrigerator सारखं हे पण वर्क होतं, काम करता याचं. It is used to heat a building or similar large structure by cooling the air outside. बिल्डिंग हिटिंग करण्यासाठी किंवा आउटसाइडचे एअर जे आहे आउटसाइडचे एअर कूल करण्यासाठी हे हीट पंप वापरतात. A heat pump works like a refrigerator operating inside. रेफ्रिजरेटरच्या इनसाइडला कसं ऑपरेटिंग होत असतं तसं ह्याच्यामध्ये हीट पंप मध्ये पण ऑपरेटिंग होत असतं. In this case, the evaporator coil are outside and absorb heat from the cold air from outside. Evaporator coil जे असते हे आउटसाइडला असते, त्यामुळे बाहेरची हीट ऍब्सॉर्ब करून कोल्ड एअर मधली हीट ऍब्सॉर्ब करतं हे evaporator. The condenser coil are inside the building. Condenser coil जे असते, condenser coil बिल्डिंगच्या इनसाइडला असते. They release the absorbed heat to the air inside the thus warming of building. ते बाहेरची हीट जे आहे रिलीज ऍब्सॉर्ब केलेली रिलीज द ऍब्सॉर्ब केलेली हीट रिलीज करतो आतमध्ये, त्यामुळे आतमध्ये बिल्डिंग मध्ये टेम्परेचर हे वॉर्म होतं, बिल्डिंग वॉर्म अप होते. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.